नमस्कार श्रोते हो, सुमंगल क्रिएशन्समध्ये आपले हार्दिक स्वागत। प्रत्येक हालचाल करताना मुळी आता त्या अवयवाची परमिशन घेतल्याशिवाय चालणारच नाही। आता ज्येष्ठ नागरिक या इयत्तेत प्रवेश केला की पहिल्या दिवसापासूनच सावध राहावं लागतं। आता मागच्या इयत्तातल्या पाठ्यपुस्तकांचा अर्थातच काही एक उपयोग नाही। नवा अभ्यासक्रम, नवनवीन चाचणी परीक्षा, त्याही ठराविक वेळापत्रकानुसार वगैरे फाजीलाड नाही। अचानक परीक्षा जाहीर झाली की बसा सोडवत पेपर। अभ्यास चांगला झालेला असेल तर व्हालच पास, अन्यथा भोगा। तर ज्येष्ठ झाल्यावर ताबा हा पहिला धडा सतत पाठ करावा लागतो। बरं, तो नुसता घोकंपट्टी करून नव्हे तर आचरणात आणावा लागतो, तरच आरोग्याच्या सीमेवरचे सैनिक आपलं रक्षण करतात। कसला ताबा, कुणावर ताबा? अर्थातच पहिला ताबा जिभेवर। आतापर्यंत काय खाल्लं, काय पचवलं, काही नाही पचवलं याचा सव्याज हिशोब फेडायची वेळ आलेली असते। ज्येष्ठत्व आता आहारातही दिसणं सक्तीचं असतं। मनाला येईल तेव्हा हाडायचे दिवस मागे पडले। आपल्याला काय आणि किती खाल्लेलं पचतं हे स्वतःला प्रामाणिकपणे विचारूनच ठरवावं लागतं। अहो, आता अरबट चरबट खाणं बंद करा। आता तुम्ही आमच्यावर खाण्यावरून बोलण्याची वेळ आणू नका, असे सल्ले आपल्या मुलाबाळांकडून ऐकणं कमीपणाचं वाटत असेल तर मुळात तशी वेळच आपण आणा कशाला। दुसरा ताबाही जिभेवरचाच, पण तो मित आहाराबरोबरच मित शब्दांचा। खूप काही शेकडो, सहस्त्र, लाखो, अनंत गोष्टी खटकू लागलेल्या असतात। आता अगदी फाडफाड सुनवावं नि सरळ करावं एकेकाला असं वाटत असतं। कबूल, पण सबूर। आता मनात आलेले विचार आणि तोंड यांच्यात एक बारीक जाळीची चाळणी फिट्ट करून घ्यायची, म्हणजे मनातले शब्द बाहेर येणार नाही। तारतम्याने चाळूनच शब्दयोजना व्हायला हवी, आणि ती ही आवश्यकता भासली तरच। उगाचच मुलाबाळांच्या ज्यात त्यात आपलं नाक खुपसून तोंडाची चाळण उघडायची नसतेच मुळी। सल्ला विचारला तरच मनापासून द्यावा, पण तो सल्ला त्यांनी ऐकावाच असा आग्रह बिलकुल धरू नये। त्यावरून रुसून रागवून आपली शोभायात्रा तर मुळीच काढून घेऊ नाही। ज्येष्ठ ना निदान घरकामातल्या लुडबुडीचा थोडा तरी विरंगुळा असतो, पण अहोंना तोही नसतो। रिकामपण त्यांना त्रास देतं नि अहो अगंना छळतात, नको जीव करतात। अहो आणि अगना आता एकमेकांच्या दुखरानसा पुरत्या माहीत झालेल्या असतात। अशा वेळी दोघांनी गुण्यागोविंदाने भांडत बसावं। भांडणाच्या एपिसोडमध्ये ब्रेक घेऊन एकमेकांच्या औषधपाण्याची आठवण करावी। दुर्दैवाने एकटा जीवच या इयत्तेत असेल तर मात्र स्वतःचा अभ्यासक्रम स्वबळावरच पूर्ण करावा लागतो। त्यासाठी स्वयं समुपदेशनाची सवय लावून घ्यावी लागते। आता शरीर आपल्याकडे कर्जफेडीचा तगादा लावत असते, तिकडे प्राधान्याने लक्ष द्यावं लागतं। चालतानाही प्रत्येक पाऊल अत्यंत सावधगिरीने टाकावं लागतं। वाऱ्यावर उधळून घेणाऱ्या तरुणपणासारखं आता किधर भी देखना न किधर भी चलना चालत नाही। चालता चालता आता इकडे तिकडे बघायचे दिवस संपलेले आहेत। पायाकडची नजर हटी तो दुर्घटना घटीच समजा। देह नावाचा प्राणी आता त्याच्याकडे आणि त्याच्याकडेच लक्ष द्यावं म्हणून हटून बसलेला असतो, लहरी झालेला असतो। त्याची लहर केव्हा कशी फिरेल हे खुद्द आपल्यालाही कळत नसतं। त्या देह नावाच्या प्राण्याच्या प्रत्येक अवयवाची मिजाज आता पुरवावी लागते। आत्तापर्यंत सुरळीत असणारा एखादा बारकासा स्नायूसुद्धा कधी तुम्हाला वेठीला धरेल सांगता येत नाही। सुखासुखी बसलेलो असताना व नंतर उठताना कमरेतून सणकच काय येईल, पोटरीतून वळच काय येईल, मस्तकातून भिरभिरच काय फिरेल, काय काय मजा मजा होईल काही विचारायचं कामच नाही। प्रत्येक हालचाल करताना मुळी आता त्या अवयवाची परमिशन घेतल्याशिवाय चालणारच नाही। आता पायांनो, उठून उभं राहू का? मानेबाई मागे वळून बघितलं तर चालेल का?
दंडाधिकाऱ्यांनो, जिन्याच्या कठड्याला जोरात धरलं तर तुमची काही हरकत नाही ना? दंतोपंत कणीस खाताना त्यातच नाही ना मुक्काम करणार? अगदी हातापायाच्या चिरमुटल्या करंगळ्याही वरपक्षाकडच्या करवल्यासारख्या मिजाशी मुरडतात कधी कधी. असे देहाचे लाड आता पुरवावेच लागतात, नाहीतर तो दहशतवाद आपल्या जगण्याचा सगळा नकाशाच बदलून टाकू शकतो. वेगवेगळ्या व्याधींची अफाट शस्त्रसेना आणि असहाय्यतेचा दारुगोळा त्यांच्या पोतडीत ठासून भरलेला असतो. हे सगळं त्या इयत्तेतच जायच्या आधीच माहीत करून घेतलं तर या असल्या ज्येष्ठ नागरिकाचा दहशतवादाशी सामना करावाच लागणार नाही. पटलं का? तर श्रोते हो, कसा वाटला आपणास हा लेख? आवडला असेल तर जरूर लाईक करा, कॉमेंट्स करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.